हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. मनसेचे कट्टर नेते संतोष धुरींनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. भेटीनंतर आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती. निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का. तुम्ही पालकमंत्री आणि 5 वर्षात तुम्ही काय केलं हे विचारतात. अजित पवार या शहरातील जनता खुळी नाही. मंत्री चंद्रकांत पाटलांकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना उत्तर. लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही. जाहीर सभेत रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य. काँग्रेसकडून तीव्र संताप. वीस वर्ष मुंबईत भाजप ठाकरेंसोबत सत्तेत होतं तेव्हा अनेक पदं उपभोगली. 25 वर्ष तुम्ही काय केलं या भाजपच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं उत्तर. नवनीत राणांकडून काल भाजप तर आज युवा स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार. नवनीत राणा नेमक्या कुणाच्या बाजूनं चर्चांना उधाण. निवृत्त होतं असं मी म्हटलेलं नाही. निवृत्तीचे संकेत कुणी दिले? राजकारणातून निवृत्त होण्याच्या चर्चेवर नारायण राणेंची मिश्किल प्रतिक्रिया. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती. रोहित पवार यांना धक्का. नातेवाईक, राजकीय व्यक्ती आणि कार्यकर्त्यांची नावं मतदार यादीत घुसवल्याचा रोहित पवार यांच्या विरोधात आरोप. वसईत लव्ह जिहादचं धक्कादायक प्रकरण उघडकीस. अल्पवयीन मुलीची ऑनलाईन बोली लावून शोषण केल्याचा मध्य प्रदेशातल्या युवकावर आरोप. पोलिसांनी दाखल केला गुन्हा. आणि बांगलादेशात हिंदू महिलेवर सामूहिक अत्याचार. अत्याचारानंतर पीडितेला झाडाला बांधून मारहाण. तर जेसोर जिल्ह्यात एका हिंदू पत्रकाराची हत्या. गेल्या 18 दिवसात 5 हिंदूंची निर्घृण हत्या. सुरुवातीलाच एक मोठी बातमी. मनसेचे कट्टर नेते अशी ओळख असलेले संतोष धुरी हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला या संदर्भातली माहिती दिली आहे. मनसेमध्ये नाराज असलेल्या संतोष धुरी यांनी अखेर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. संतोष धुरी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यानं भाजपनं मनसेला मोठा धक्का दिलाय. वॉर्ड क्रमांक 194 मधून निवडणूक लढवण्यासाठी संतोष धुरी इच्छुक होते. मात्र ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेली. ठाकरेंच्या शिवसेनेनं निशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आणि इथे त्यांचा सामना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे समाधान सरवणकर यांच्याशी होणार आहे. पुणे महापालिका निवडणुकीमध्ये 2 दादांमध्ये जुंपलेली असतानाच मुख्यमंत्री फडणवीसांची इथे सभा झाली आणि यावेळी फडणवीसांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. शेरोशायरी केली आणि निवडणुकीत विरोधकांना पाणी पाजणारच असा इशाराही दिलाय. खरं म्हणजे पुण्याची निवडणूक हळूहळू गरम होते. ते दादा बोलतायत, हे दादा बोलतायत, अण्णा बोलतायत. आता जरा निवडणुकीला रंग भरतोय. पण खरं तर मी असं म्हणेन की चर्चा ही जेवढी मागे जाईल तेवढा या ठिकाणी अनेकांना आपण काय केलं हे सांगावं लागेल आणि मग त्यातनं अनेक अडचणी निर्माण होतील. पण मी या निवडणुकीत ठरवलंय, मुंबईमध्ये मला थोडंसं बोलावंच लागतं, कारण उत्तर दिलं नाही तर लोकांना आपण दुर्बल वाटतो. पण बाकी माझा निवडणुकीचा फोकस हा पूर्ण विकासावर आहे. कारण आपलं एक तत्व आहे, शरीफ है हम किसी से लड़ते नहीं. शरीफ है हम किसी से लड़ते नहीं, वरना जमाना जानता है हम किसी के बाप से डरते नहीं.